सर, एकंदरीत ही परिस्थिती पाहायला मिळते. तुमच्या एकदा 4 ओळी किंवा एक वात्रटिकाच्या माध्यमातून एक होऊन जाऊ द्या. या ठिकाणी मी वात्रटिका किंवा कविता यासोबतच एक थोडंसं भाष्य करावं असं वाटतं की एक सुंदर मेसेज वाचनात आला की एक चित्रकार असतो आणि त्याने एक अतिशय सुंदर चित्र रेखाटलेलं असतं. अतिशय महिने कष्ट घेतलेले असतात आणि त्याला असं वाटतं की हे चित्र जर मी समाजासमोर आणलं आणि यातल्या जर काही चुका दुरुस्त झाल्या तर हे चित्र आणखी सुंदर होईल. म्हणून तो चित्र एका शहराच्या चौकामध्ये लावतो आणि खाली लिहितो की कृपया यामधल्या जर चुका आपल्याला सापडल्या तर त्या दाखवाव्यात. तो तिथं चित्र ठेवतो आणि दुसऱ्या दिवशी जाऊन पाहतो तर काय इतक्या चुका दाखवलेल्या होत्या आणि त्या चित्रावर खुणा करण्यात आल्या होत्या की त्या खुणांच्या माध्यमातून त्या चित्राचं अस्तित्व संपलेलं होतं. हा खिन्न होतो आणि खिन्न होऊन त्या ठिकाणी बसलेला असतो. त्यावेळेस त्याचा मित्र कडेने चाललेला असतो. मित्र विचारतो, बाबा रे काय झालं? तो सांगतो की मी महिने कष्ट घेतलेलं चित्र या ठिकाणी लावलं आणि त्यातल्या चुका दाखवा म्हणून सांगितलं तर लोकांनी एवढ्या चुका दाखवल्या की माझ्या चित्राचं अस्तित्व नष्ट झालं. मित्र त्याचं दुःख समजून घेतो आणि त्याला सांगतो की बाबा रे एक काम कर, तू पुन्हा एक असंच चित्र काढ आणि त्याच चौकात लाव आणि तिथं लिही, तुम्हाला जर चुका जाणवल्या तर त्या कृपया दुरुस्त कराव्यात. तो मित्र पुन्हा चित्र तयार करतो आणि तेवढ्याच उमेदीने तेवढ्याच उत्साहाने त्या चौकात नेऊन लावतो आणि खाली लिहितो की तुम्हाला जर यामध्ये चुका दिसल्या तर कृपया दुरुस्त कराव्यात. पुन्हा दिवस जातो, रात्र जाते, दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी जातो आणि पाहतो तर काय चित्राला कुणीही धक्का लावलेला नसतो. मित्रांनो, तात्पर्य हे सांगायचंय की लोक आज दुसऱ्याच्या नुसता चुका दाखवतायत आणि चुका कुणीही दुरुस्त करत नाही. आज आपण उठतो आणि सुटतो की राजकारण्यांवर टीका टिप्पण्या करतो आणि ज्यावेळेस मतदान करायची वेळ येते त्यावेळेस आपण सुट्टी मनवायला बाहेर कुठेतरी गेलेलो असतो. आज मला सर्व या माध्यमातून सांगायचंय की आपण मतदानाचा हक्क बजावला पाहिजे आणि पुन्हा 5 वर्ष दुसऱ्यांना नावं ठेवण्यापेक्षा ती चूक जर वेळीच आपण दुरुस्त केली निश्चितच पुन्हा चुका सांगण्याची वेळ येणार नाही. लोकांनी लोकांच्या